विजयनगरात स्वाभिमानी ग्रामविकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ। मिरज तालुक्यातील विजयनगर येथे स्वाभिमानी ग्रामविकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सर्व उमेदवारांच्या प्रचार गावातील प्रमुख देवी देवतांच्या मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। यावेळी म्हैसाळ गट नेते राजू कोरे यांनी गावात झालेल्या विकास कामाच्या जोरावर विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन केले। तसेच गाव बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र गावावर विरोधकांनी निवडणूक थोपवली असल्याचा आरोप केला। गावामध्ये सर्व रस्ते, पेविंग ब्लॉक व अनेक सर्वसामान्यांना घरकुले मंजूर केली असून गावचा सर्वांगीण विकास झाला असून भविष्यातही स्वाभिमानी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून विकास होणार असल्याचं यावेळी त्यांनी मत व्यक्त केलं। विजयनगर येथे या आता होऊ घातलेल्या 2021च्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मी स्वाभिमानी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून आज आम्ही 11 उमेदवार या विजयनगरच्या निवडणुकीत आता उभा केले। या गेल्या 15 वर्षापासून जो विजयनगरचा एक सर्वांगीण विकास जो होणं अपेक्षित होतं, जो खुंटलेला विकास होता, तो 2005 सालापासून आम्ही गाव हे पूर्णपणे विकासापासून वंचित असलेलं गाव हे विकसनशील गाव करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला। आज या ठिकाणी तसं बघायला गेलं तर गावामध्ये निवडणूक लागणं देखील लागायलाच नको होती, कारण ही निवडणूक या गावाला लादली गेलेली आहे। की आम्ही सांगत होतो की गेल्या 15 वर्षात आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत, येणाऱ्या 5 वर्षात राहिलेली उर्वरित विकास कामं आम्ही ताकदीने करू आणि ती क्षमता आमच्यामध्ये आहे। त्या अखंड संपूर्ण गाव ओळखताना आमचे विरोधक पण ओळखतात। एक बाजूला विकासशील पॅनेल आणि एक बाजूला विनाशकारी पॅनेल, अशा पद्धतीचं एक विनाशकारी पॅनेल हे आमच्या विरोधकांनी ह्या गावावर थोपवलेलं आहे। आणि ही निवडणूक 100% विजयनगरच्या प्रत्येक नागरिकांनी मनात ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आणि 100% स्वाभिमानी ग्रामविकास पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी करतील अशी मला आशा आहे। कारण या गावाचा कायापालट करण्यामध्ये या गावातील प्रत्येक नागरिकांना, बहुसंख्य लोकांना घरकुलांचा प्रश्न असेल, इथला शौचालयाचा प्रश्न असेल, इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल। 2005च्या अगोदर एका हँडपंपचं पाणी आणि एका बोरचं पाणी पित होते। आज संपूर्ण गावाला जलस्वराज योजनेअंतर्गत एक स्कीम मंजूर केली। एकदा स्कीम मंजूर झाल्यावर पुन्हा 15 वर्ष स्कीम होत नसते, पण पुन्हा पुढच्या पंचवार्षिकला विहिरीला पाणी कमी पडते असं लक्षात आल्यानंतर भारत निर्माण योजनेअंतर्गत पुन्हा नदीवरून पाण्याची स्कीम केली। आज जर्मन टेक्नॉलॉजी फिल्टरचं पाणी सांगली जिल्ह्यामध्ये फक्त विजयनगर येथेच मिळते। हा राहिला पाण्याचा प्रश्न। त्याचबरोबर गावातील अंतर्गत रस्ते, आज विरोधकांना देखील ज्या रस्त्यावरून चालतात आणि त्याच रस्त्यावर मतं मागायला येतात, खरं म्हणजे ह्याची त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण हे चुकीचं करतोय। काम करणाऱ्या माणसाला अडवलं नसलं पाहिजे, काम करण्याच्या पाठीशी ठामपणे राहिलं पाहिजे। हा खरं म्हणजे गावातला विकासाचा अजेंडा असला पाहिजे। पण फक्त अडवणूक करणे आणि एकमेकाची जिरवणे आणि होणाऱ्या कामाला खोडा घालणे एवढं एकमेव अजेंडा घेऊन विरोधक निवडणुकीत उतरलेले आहे। आमचा फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळ्या पद्धतीचं राजकारण आम्ही करू इच्छित नाही आणि गेल्या 15 वर्षात केलेली नाही। सर्वसामान्य माणसाचा विश्वास संपादन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। गावातल्या कुठल्याही प्रत्येक नागरिक कसल्याही पद्धतीचं काम असो, आम्ही ते प्रामाणिकपणानं त्याच्या पाठीशी खंबीरपणे वेळोवेळी राहिलेलो आहे। निवडणुकीपुरतं 5 वर्ष गावात येणं, अशा लोकांना या निवडणुकीत जनता निश्चित धडा शिकवेल। त्यांना कळायचं देखील बंद होईल असला निकाल ही जनता देईल विजयनगरची। अशा या येणाऱ्या 5 वर्षामध्ये, गेल्या 15 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणाने गटारीचं बांधकाम केलं होतं, पण गटारीचं पाणी खाली जायला हे जागा नव्हती, म्हणून पुन्हा त्या गटारी आम्ही मुजून त्याच्यामध्ये पुन्हा आता एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आता अंतर्गत भुयारी ड्रेनेजसाठी 90 लाख रुपये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मंजूर केले आपल्या गावामध्ये। तर तो कायमचा गटारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठीचा आमचा येणाऱ्या काळातला संकल्प आहे। आता एक भव्य आणि दिव्य असा दवाखाना या ठिकाणी, सरकारी दवाखाना जे आमच्या गावाला वर्षानुवर्ष आमच्या ग्रामस्थांची मागणी होती, ती आता आम्ही पूर्ण केली आहे। त्याच्यासाठी 5 गुंठे जागा देखील मी स्वतःची आमच्या मालकीची जागा आम्ही ग्रामपंचायतला बक्षीसपत्र करून दिले, मोफत दिले। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जल जीवन मिशन अभियान अंतर्गत हर घर नल ही जी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये आमच्या गावाची निवड झाली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या बहुसंख्य वाडी वस्तीचा जो भाग आहे, त्यासाठी देखील या योजनेतून आम्ही नवीन, आता आमची जी पाण्याची पाईपलाईन आहे ती जुनी आहे 15 वर्षापूर्वीची, ती पूर्ण PVC आहे, तर आता ती पूर्ण HDP मध्ये कन्वर्ट करून संपूर्ण गावातील पाईपलाईनचं काम धरलेलं आहे। ज्या आता सध्याला जो फिल्टर प्लांट आहे तिथून
विजयनगरसाठी स्वतंत्र रायझिंग मेन आणि मोहननगरसाठी स्वतंत्र रायझिंग मेन, तिथं 2 पंप वेगळे, धामणे वस्ती आणि कोरेमळा हिंगमेरेमळा याच्यासाठी एक वेगळी पाईपलाईन, अशी संपूर्ण आज त्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ती योजना देखील मंजूर झाली आहे. एक बाजूला विकासाच्या योजना, एक बाजूला विकासाची कामं आणि एक बाजूला थापेबाजी. कुठलंच काम करायचं नाही, गाव आहे जाग्यावर काही नाही, त्याचा पत्ता नाही. पण इलेक्शन आले की मग तो हिरिरीनं भाग घ्यायचा आणि उड्या मारून सांगायचं मला निवडणूक लढवायच्या. पण लोकांनी देखील निर्णय घेतलेला आहे की 100% बाबा आपल्या अडीअडचणीला कोण पडतो, वेळ काढायला कोण पडतो, गावाच्या पाठीशी खंबीरपणाने साथ कोण देतं हे अखंड गावातल्या नागरिकांना मनापासून माहिती आहे. माझ्या माता भगिनींना माहिती आहे. ते निश्चितपणानं येणाऱ्या काळात अशी चपराक देतील की पुन्हा पुढच्या निवडणुकीत कुणी उभारण्याचं धाडस करणार नाही. 100% जो काम करेल त्यालाच मत. खऱ्याला खरं म्हणणारी ही निवडणूक आहे, खऱ्याला खरं म्हणणारी ही निवडणूक आहे, चांगल्याला चांगलं म्हणणारी ही निवडणूक आहे. एक बाजूला हे विकासाचं पॅनल आहे आणि दुसऱ्या बाजूला विनाशकारी पॅनल आहे. तर त्याच्यामध्ये निश्चितपणे गाव विकासाच्या पॅनलचा विजय करेल आणि खात्री आहे मला विजयनगर गावातील सर्व मतदारांनी ठाम निर्धार केलाय की संपूर्ण पॅनलच्या पॅनल हे प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं असा विश्वास आहे मला की 100% यावेळेला आमचा विजय निश्चित होणार. जो प्रत्येक वेळेला आमचा विजय होत आलाय तो फक्त आम्ही काहीतरी वेगळा आहे म्हणून नाही, तर निश्चितपणे आम्ही लोकांना वेळ देतोय, काम करतोय, राबतोय, कष्ट करतोय म्हणून आम्हाला लोक मतदान करतात. येणाऱ्या काळात पण त्याचीच पुनरावृत्ती निश्चित होणार आहे.